फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचे सेल सध्या सुरू आहेत आणि या सेलमध्ये मोबाईल घेणं लोक जास्त प्रेफर करतायत कारण अर्थातच फोनच्या वाढत जाणाऱ्या किमती मेमरी क्रायसिसमुळे फोनच्या किमती वाढतायत आणि सेल संपल्यानंतर या किमती आणखी वाढतील असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30,000च्या बजेटमधले काही टॉप फोन बघणार आहे जे आता सेलमध्ये खरंच चांगल्या प्राइसला मिळत आहेत। यामध्ये दोन नवीन लॉन्च झालेले फोन आहेत, पहिला म्हणजे पोको M8 पॉवर आणि दुसरा म्हणजे Xiaomi Redmi Note 17। यासोबतच मोटोचे दोन फोन आणि OnePlusचा एक फोन या लिस्टमध्ये आपण बघणार आहोत। मार्केटमध्ये आधीच ढिगभर फोन असताना तुमचं आणखी जास्त कन्फ्युजन व्हायला नको म्हणून ही लिस्ट लहानच ठेवली आहे। तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी। सुरुवात करूया सगळ्यात नवीन फोन पासून, Xiaomiचा Redmi Note 17। हा फोन 6 ऑगस्टला भारतात लॉन्च झालाय आणि 12 ऑगस्ट पासून याची विक्री सुरू होणार आहे। या फोन मध्ये तुम्हाला जवळपास 7 इंच मोठा AMOLED डिस्प्ले मिळतोय, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे, स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय प्रोटेक्शन मिळतंय। सोबतच डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आय केअर सर्टिफिकेशन देखील याला मिळालंय। फोन मध्ये तब्बल 8000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते। सोबतच 22.5 रिव्हर्स चार्जिंग मिळतंय। हायब्रिड सिम स्लॉट दिले म्हणजे SD कार्ड वापरून स्टोरेज वाढवता येते। सो मोठी बॅटरी, मोठं स्टोरेज आणि मोठा डिस्प्ले असे सगळे प्लस पॉइंट आहेत। पण प्रोसेसर अगदीच एंट्री लेवलचा दिलाय। स्नॅपड्रॅगन 4 Gen 4 हा चिपसेट यात मिळतोय। कॅमेराच्या बाबतीत पण बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग केलंय। मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा एकच कॅमेरा आहे आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय। 4K रेकॉर्डिंग नाही मिळत। शिवाय वॉटर डस्ट रेजिस्टन्स साठी देखील IP रेटिंग कमी मिळते, फक्त IP65। असे सगळे कॉन्स देखील या फोन मध्ये आहेत। याचा बेस व्हेरियंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा आहे। याची किंमत 27,999 रुपये आहे। लॉन्च ऑफर मध्ये हा तुम्हाला 25च्या आत मिळेल। 8GB रॅमचं व्हेरियंट 30,000च्या वर जात आहे, पण लॉन्च ऑफर मध्ये ते अंडर 30 मिळून जाईल। दुसरा नवीन आलेला फोन म्हणजे पोको M8 पॉवर। याच्या नावातच पॉवर आहे आणि कंपनीने देखील याला मास्टर फोन म्हणून लॉन्च केलंय। याचं कारण म्हणजे यातली बॅटरी। यामध्ये 8000 mAh बॅटरी दिली आहे जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते। यामध्ये देखील जवळपास 7 इंच मोठा फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले मिळतोय आणि गोरिल्ला ग्लास 7 आय प्रोटेक्शन मिळतंय। चिपसेट देखील सेमच रेडमीच्या फोन सारखा एंट्री लेवल स्नॅपड्रॅगन Gen 4 मिळतोय आणि UFS 2.2 स्टोरेज देखील या किमतीला तेवढं जस्टिफाय होत नाही। कॅमेराच्या बाबतीत बोलायचं झालं तर यात 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि एक बेसिक सेन्सर मिळतोय। फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे। Redmi Note 17 सोबत तुलना करायची झाली तर किमतीच्या बाबतीत पोको जास्त पुढे जातो, कारण याचं 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट फ्लिपकार्टवर 28,000 मिळतंय। सेलमध्ये तर आणखी कमी म्हणजे 26,000च्या आसपास हे मिळून जाईल। सोबतच या फोनमध्ये 4 वर्षांचे OS आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील प्रॉमिस केलेत, त्यामुळे हा फोन लॉंग टर्म यूज साठी जास्त चांगला म्हणता येईल। तिसरा फोन आहे OnePlusचा Nord CE6 Lite। मे महिन्यामध्ये हा फोन लॉन्च झाला होता आणि तेव्हाची सुरुवातीची किंमत फक्त 21,000 रुपये होती, पण तेव्हापासून आतापर्यंत या फोनची किंमत ढिगभर वाढली आहे आणि आता तर सेलमध्ये अंडर 30 बजेटमध्ये हा फोन घ्यावा लागतोय। यामध्ये MediaTekचा Dimensity 7400 Apex हा चिपसेट दिलाय। डेली यूज साठी, थोडंफार मल्टीटास्किंग आणि लाईट गेमिंग साठी चांगला प्रोसेसर आहे। बॅटरी देखील 7000 mAh एवढी मोठी मिळते। डिस्प्ले फुल HD प्लस मिळतोय जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो। कॅमेराच्या बाबतीत म्हणाल तर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे ज्यामध्ये 4K रेकॉर्डिंग आणि OIS सपोर्ट दोन्ही मिळतंय। फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे। फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर्स आहेत, पण वॉटर रेजिस्टन्स फक्त IP64 एवढाच आहे। याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट तुम्हाला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्हीकडे 26,000 पर्यंत मिळून जाईल। तसं तर वाढलेली किंमत बघून हा फोन लिस्टमध्ये घेतलाही नसता, पण OnePlusची एक ब्रँड व्हॅल्यू आहे, त्यामुळे OnePlus फॅन्स हा ऑप्शन नक्कीच बघू शकता। आता मोटोचे दोन फोन उरलेत, त्यातला पहिला म्हणजे मोटो Edge 70। तसं तर हा डिसेंबरमध्ये लॉन्च झालेला फोन आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा, पण या लिस्ट मधला सगळ्यात तगडा प्रोसेसर या फोन मध्ये आहे। यात स्नॅपड्रॅगनचा 7 Gen 4 हा चिपसेट दिलाय जो मल्टीटास्किंग आणि थोडंफार गेमिंग करण्यासाठी परफेक्ट आहे। डिस्प्लेचं म्हणाल तर 6.7 इंच मोठा फ्लॅट AMOLED डिस्प्ले मिळतोय। अगदी लाईटवेट आणि स्लिम असा हा फोन असल्यामुळे इन हँड फील देखील अगदी प्रीमियम येतो। ॲल्युमिनियम फ्रेम आहे। मागच्या बाजूला मोटोचं आयकॉनिक विगन लेदर बॅक मिळतंय। स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्यूल आहे। यात मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे मिळतात आणि सेल्फी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचाच मिळतोय। मागच्या बाजूला दोन्ही कॅमेऱ्यांना OIS सपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोनला IP68 आणि 69 अशी दोन्ही रेटिंग मिळाली आहे। सोबतच फोनला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील आहे। स्टोरेजच्या बाबतीत म्हणाल तर याचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट देखील आता सेलमध्ये 27 ते 28,000 मिळतंय, म्हणजे या लिस्ट मधलं सगळ्यात जास्त इनबिल्ट स्टोरेज या फोनमध्ये आहे। या फोन
फोनचा एकच मायनस पॉइंट आहे, तो म्हणजे याची बॅटरी. पण त्यातही कंपनीने काहीतरी खास केलंय. मोटो S70 मध्ये फक्त 5000 mAh बॅटरी दिली आहे, पण ही बॅटरी छोटी असली तरी 68 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. आणि टू बी ऑनेस्ट, आत्ताच्या घडीला 30,000 बजेटमध्ये वायरलेस चार्जिंग कुणीच देत नाहीये. फ्लिपकार्टवर हा फोन सध्या डिस्काउंटमध्ये मिळतोय. मोटोचा या लिस्ट मधला दुसरा फोन म्हणजे मोटो S70 फ्युजन. मोटो S70 चा हा लहान भाऊ म्हणता येईल, पण यामध्ये काही गोष्टी H70 पेक्षा देखील चांगल्या आहेत. याचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट तुम्हाला आत्ता फ्लिपकार्ट सेलमध्ये 31,000 पर्यंत मिळून जाईल. सगळ्यात बेस्ट 8GB 128GB व्हेरियंट सेलमध्ये 27,000 रुपयांपर्यंत मिळतोय. यामध्ये तुम्हाला 7000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते, जी 68 वॉट टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सोबत मिळते. यात वायरलेस चार्जिंग नाही मिळत, पण रिव्हर्स चार्जिंग फीचर मिळतंय. म्हणजे तुम्ही हा फोन वापरून तुमचे हेडफोन, इयरबड्स किंवा स्मार्ट वॉच देखील चार्ज करू शकता. ज्यांना कर्व्ह डिस्प्ले आवडतो त्यांच्यासाठी हा फोन खास आहे, कारण मोटोचा आयकॉनिक क्वाड कर्व्ह डिस्प्ले यामध्ये मिळतोय, ज्यात अॅमोलेड पॅनल आहे आणि 1.5K सुपर HD रिझोल्यूशन आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्झ आहे आणि पीक ब्राईटनेस तर 5200 निट्स पर्यंत जाते. म्हणजे एकदम कडक उन्हात देखील तुम्हाला डिस्प्ले एकदम क्लिअर दिसेल. सेफ्टीच्या बाबतीत हा फोन देखील एकदम स्ट्रॉंग आहे. मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळतंय, IP68, IP69 रेटिंग मिळतंय आणि फॅब्रिक इन्स्पायर्ड बॅक फिनिशमुळे ग्रिप देखील चांगली मिळते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत मोटो एआयचे बरेच फीचर्स दिलेत. कॅमेरामध्येही एआय फीचर्स आहेत. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय, ज्यामध्ये सोनीचा LYT AI710 सेन्सर वापरलाय. सोबतच बॅक साईडला 13 मेगापिक्सेलचा एक अल्ट्रा वाईड कम मॅक्रो कॅमेरा देखील दिलाय. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय. विशेष म्हणजे फ्रंट अँड बॅक दोन्ही कॅमेरे 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. सो मग आता मेन मुद्दा बोलू की यातला सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी फोन कोणता आहे. क्लिअरली सांगायचं तर मी म्हणेल की नवीन आलेले सगळेच फोन स्किप करा, कारण सध्या बजेट जास्त आणि फीचर्स कमी अशा टाईपचेच फोन लॉन्च होत आहेत. या सगळ्या लिस्टमधले दोनच फोन मला सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटले आणि ते दोन्ही फोन मोटोचे आहेत. आता हा काय मोटोरोलाने स्पॉन्सर केलेला व्हिडिओ नाहीये, तसं असतं तर मी बाकीचे फोन लिस्टमध्ये घेतलेच नसते. पण जे आहे ते आहे. H70 आणि H70 फ्युजन या दोन्हीपैकी कोणताही फोन घेतला तरी तुमचे पैसे वसूल होतील. तुम्हाला जर मोठी बॅटरी हवी आहे, जास्त स्टोरेज हवं आहे आणि मोठी रॅम हवी आहे, तर H70 फ्युजन घेऊ शकता. आणि जर 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे, वायरलेस चार्जिंग हे हवं असेल आणि 5000 mAh बॅटरी पुरेशी वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही मोटो S70 हा फोन प्रेफर करा. बाकी सेफ्टी, ड्युरेबिलिटी या बाबतीत दोन्ही फोन तगडेच आहेत. सॉफ्टवेअरच्या बाबतीत देखील मोटोचे फोन भरपूर क्लीन असतात. स्टॉक अँड्रॉइडचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो, अजिबात ब्लोटवेअर्स नसतात. मोटोने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या एआय फीचर्सवर देखील चांगलं काम केलंय. तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल आणि घरात बसून कंटेंट बनवत असाल तर मोटो S70 तुम्ही घेऊ शकता, कारण चार्जिंग लवकर संपलं तरी घरातच तुम्ही फोन पुन्हा चार्ज करू शकता. जर तुम्हाला जास्त बाहेर पडायचं असेल तर S70 फ्युजन प्रेफर करा, कारण यात 4K रेकॉर्डिंग सोबतच मोठी बॅटरी देखील मिळते. सो एकूणच तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवायचे की दोन्हीपैकी कोणता फोन तुमच्यासाठी योग्य आहे. दोन्ही फोन्सवर सेलमध्ये डिस्काउंट मिळतोय, तेव्हा स्टॉक संपायच्या आत घ्या. बाकी यामधले रेडमी सोडून सगळेच फोन मी व्हिडिओमध्ये टॅग करेल, ते चेक करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. मोबाईलवर बघत असाल तर हाईपचं ऑप्शन येईल, ते पण क्लिक करा. आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.